पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे सोलापूर मधली, कारण सोलापूरला रात्रभर मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। सोलापूर शहरामध्ये मागील 24 तासात 118.3 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। हवामान खात्यानं दिलेल्या माहितीच्या नुसार काल सकाळी 8:30 ते आज सकाळी 8:30 वाजेपर्यंत 118.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। 24 तासामध्ये 65 मिलीमीटर पाऊस झाल्यास अतिवृष्टी असं म्हटलं जातं। त्यामुळे सोलापूरमध्ये 24 तासात अतिवृष्टी झाली असंही म्हणता येईल। दरम्यान सोलापूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीची आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती सुद्धा दिलेली आहे। खूप सारे पूल पाण्याखाली गेलेले आहेत, शेतामध्ये आणि नागरी वस्तीमध्येही पाणी शिरलेलं आहे। माझं माननीय मुख्यमंत्री महोदयांशी या संबंधित बोलणं झालेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलेलं आहे की सर्वांना, ज्यांचे नुकसान झाले त्या सर्वांना मदत करण्याचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे। मला नागरिकांनाही आवाहन करायचं आहे, आपण अशा वेळी थोडं नदी काठी किंवा पूल जिथं पाणी वाहत आहे अशा ठिकाणी जायचे टाळावे आणि निश्चिंत राहावे। प्रशासन, सरकार आपल्या सोबत आहे। धन्यवाद। आणि या संदर्भात आमचे सोलापूरचे प्रतिनिधी आफताब आपल्याला माहिती देत आहेत। आफताब, सोलापूरमध्ये या मुसळधार पावसाचा कहर आपण बघतोय, सगळीकडे पाणीच पाणी झालंय, अक्षरशः पूर यावा अशी परिस्थिती। काय सध्याचं चित्र आहे आणि बचाव कार्य नेमकं कसं सुरू आहे? यामिनी, खरं तर हवामान खात्यानं जी माहिती दिली त्यानुसार 24 तासात 118 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद केली।